उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही बैठक एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी संध्याकाळी होणार आहे। प्रलंबित असलेले विविध प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळे ही बैठक बोलावण्यात आल्याची माहिती आहे। या बैठकीमध्ये पक्षातील आणि शासकीय कामांबाबत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे। या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। रायगडच्या पालकमंत्री पदाचे पडसाद आजच्या कॅबिनेटमध्ये पडण्याची शक्यता आहे। मंत्री भरत गोगावलेंना अधिवेशनानंतर पालकमंत्री होण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं। मात्र अधिवेशन होऊन 1 महिना उलटला तरीही पालकमंत्री पदाबाबत अजूनही कोणताच निर्णय घेण्यात आला नाही। त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये आता जोरदार चर्चा रंगली आहे। या पार्श्वभूमीवरती कॅबिनेटच्या बैठकीपूर्वी शिवसेनेची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंसमोर भरत गोगावले आणि इतर नेते पाठपुरावा करणार आहेत। त्यामुळे आजच्या कॅबिनेटमध्ये रायगड आणि नाशिकच्याही पालकमंत्री पदाचा निर्णय होतोय का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। शिवसेनेच्या खासदारांच्या पक्षांतर प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये पार पडली। मागील सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं लोकसभा अध्यक्ष आणि 6 खासदारांना नोटीस बजावली होती। मात्र लोकसभा अध्यक्षांनी अद्याप आपलं म्हणणं न्यायालयामध्ये सादर केलं नाही। आजच्या सुनावणीमध्ये अध्यक्ष आणि काही खासदारांच्या वतीनं वेळ वाढवून मागण्यात आलाय आणि त्यानुसार सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 आठवड्यांनी ठेवली आहे। पक्षांतर प्रकरणी लोकसभा अध्यक्षांच्या भूमिकेकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा भाजप नेत्यांवरती जोरदार टीका केली आहे। सगळी कुळे बघितली, हे बावनकुळे कुठून निघाले असा सवाल करत त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंवरती टीका केली आहे। तसंच मंत्री संजय शिरसाट यांनी नोंदी रद्द केल्या पण एकनाथ शिंदे शब्दानेच बोलले नाहीत असं जरांगे म्हणाले। जरांगेंच्या या वक्तव्यावरती ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। जरांगेंवरती बोलताना हाके यांनी पातळी सोडून टीका केल्याचं सध्या बोललं जात आहे। बावन ऐकलंच नाही, पूर्ण झालं बावन कुठून संविधानाच्या पदावर बसलेल्या माणसाला कायद्याच्या चौकटीत काम करावं लागतं। असे कोणाच्या लेकराचे प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी त्याला ते मंत्री पद ते प्रमाणपत्र रद्द करायसाठी प्रमाणपत्र इन्व्हेस्टमेंट करून दिलं। 5 दिवसाच्या आत त्वरित अवैध करण्याबाबत करावं अधिकाऱ्यांना देऊ, कारण यांच्याकडे ईडी अनेक मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांची आयमाय काढली जात असताना एकही मंत्री बोलत नाही, पक्षाचा पदाधिकारी बोलत नाही। आणि महाराष्ट्रामधल्या ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीमधल्या लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी मनोज जरांगे नावाचा माणूस महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालतोय। आणि या सर्व गोष्टींचा परामर्श घेण्यासाठी मोहोळ मार्गे मी सोलापूरला येतोय। सर्व बांधवांना माझी विनंती आहे, ओबीसी विजयंती बांधवांना माझी विनंती आहे, आपल्याला आता एकीची वज्रमुठ बांधावी लागेल आणि या मनोज जरांगेला जशास तसं प्रत्युत्तर द्यावं लागेल। बीड जिल्ह्यातील माजलगावच्या नगरसेविका रेखा अंबुरे यांचं जात प्रमाणपत्र रद्द झाल्यावरती मनोज जरांगेने महसूल मंत्री बावनकुळेंवरती हल्लाबोल केलाय। मात्र आता महसूल मंत्र्यांच्या मदतीला बीड जिल्हा प्रशासन धावून आलंय। बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांचा या संदर्भातला अहवाल समोर आलाय। त्यामध्ये प्रमाणपत्रावरून सुरू असलेल्या वादावरती बीड प्रशासनानं स्पष्टीकरण दिलंय। प्रमाणपत्र रद्द करण्याचे कोणतेही आदेश महसूल मंत्र्यांनी दिले नाहीत असं या अहवालामध्ये म्हटलंय। जरांगेंचे दावे तथ्यहीन आहेत असं देखील या पत्रामध्ये म्हणण्यात आलंय। गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंमधील वाद संपत नाहीये। वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे जोरदार निशाणा साधलाय। बिल्डरांच्या नादी लागून या लोकांनी महाराष्ट्र 10 वर्ष मागे निघालाय। माझं कोणत्या व्यक्तीशी वाद नाही, मात्र जनतेला गृहीत धरून जनता सहन करेल असा समज ठेवून कोणी नाटक केले तर त्याच्या नाटकाचा तमाशा कसा करायचा ते दाखवायचं काम गणेश नाईक करेल अशी अत्यंत खरमरीत टीका नाईक यांनी केली आहे। त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। दरम्यान गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि मंत्री प्रताप सरनाईकांनी गणेश नाईक यांच्यावरती पलटवार केला आहे। महाराष्ट्र 10 वर्ष मागे नेला, बिल्डरच्या नांदी लागून माझं म्हणे माझं कुठल्या व्यक्तीशी वाद नाही। जर एखाद्या जनतेला टिकीट फॉर ग्रांटेड जनता सहन करेल अशा प्रकारची समजूत करून कोणी जर नाटक करेल तर त्याच्या नाटकाचा तमाशा कसा आहे लोकांना दाखवायचं काम गणेश नाईक
कोणाला वाईट त्याच्या जीवनामध्ये दिवस येऊ अशी इच्छा व्यक्त करणार नाही, परंतु कोणी जर आम्हाला बुद्धू समजून जर टपली मारणार असेल त्याचा हात धरून त्याची लायकी त्याला दाखवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. गणेश नाईक साहेबांनी आता थांबलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये सोबत आहोत, आपण एकत्र म्हणून काम करतोय. एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी 2.5 वर्ष काम केलेलं आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला नसता तर आज गणेश नाईक साहेब मंत्री देखील नसते, याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे. आज माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि आमचे एकनाथ शिंदे साहेब असतील, दोघांमध्ये इतकं चांगलं तिथे समन्वय आहे आणि महायुतीमध्ये कुठेही कटुता येऊ नये ह्यासाठीची जबाबदारी खरं तर त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली पाहिजे. म्हणून त्यांनी मला वाटतं हे बोलणं थांबवावं. चंद्रपूर जिल्ह्यातील गोड पिंपरी तालुक्यातल्या 25 शाळांच्या पोषण आहाराच्या दर्जाबाबत शासकीय अधिकाऱ्यांनी शालेय पोषण आहाराच्या चाचण्या केल्या. या चाचणीमध्ये हा शालेय पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचं समोर आलंय. तसा दावा काँग्रेसचे आमदार वडेट्टीवार यांनी केलाय. शालेय पोषण आहाराच्या दर्जाबाबत तक्रार केल्यानंतर नागपूर विभागाच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या उपायुक्त डी.बी. मुंडे यांनी चाचणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये शालेय पोषण आहार निकृष्ट असल्याचं समोर आलंय. संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाईची मागणी वडेट्टीवारांनी केली आहे. हा THR म्हणजे राज्य सरकार झोपलं आहे का? टक्केवारीमध्ये इतकं मशगूल झालाय की पोरांच्या भविष्याबरोबर राज्यामध्ये ठेकेदाराचा पोट भरण्यासाठी हे सगळे धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि टक्केवारीमध्ये इतकं मशगूल आहे की पोरं जगली काय मेली काय त्याच्याशी काही देणं घेणं नाही. अशा प्रकारचा हा निगेटिव्ह रिपोर्ट आहे. पुण्यात भाजपकडून आज तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. मात्र भाजपचा मित्रपक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंच या तिरंगा रॅलीला विरोध केलाय. या तिरंगा यात्रेच्या स्वरूपामुळे पुण्यात वाहतूक कोंडी होईल असं कारण देत राष्ट्रवादीनं विरोध केलाय. भाजपचे पुण्यात 119 नगरसेवक आहेत. या नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांना प्रत्येकी 100 टू व्हीलर्स घेऊन यात्रेमध्ये सहभागी होण्याचे आदेश आहेत. एवढ्या टू व्हीलर्स एकाच वेळी रस्त्यावरती आल्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिरंगा यात्रा एखाद्या मैदानामध्ये आयोजित करण्यात यावी अशी राष्ट्रवादीची मागणी आहे. संपूर्ण शहरामधनं त्या एका ठिकाणी पुणे शहरामध्ये FC रोड किंवा JM रोड या ठिकाणी सर्व लोक एकत्र होणार. तुम्ही विचार करा की 100 नगरसेवक 120 नगरसेवक 100 गाड्या झाल्या, जवळपास 10,000 गाड्या, अजून इतर पदाधिकारी त्यांच्या 4-5 हजार गाड्या, म्हणजे 15,000 टू व्हीलर एका वेळी रॅली करणं हे कुठलं राष्ट्रभक्ती याला होऊ शकत नाही. तिरंगा यात्रेच्या निमित्ताने तरुणाई रस्त्यावरती उतरून एक राष्ट्रभक्तीचा हुंकार या माध्यमातून यावा म्हणून उद्या पुण्यात तिरंगा गौरव समितीच्या माध्यमातून तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आले आणि याचं नेतृत्व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे करणार आहेत. काल वरळीमध्ये भाजपकडून तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या रॅलीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह भाजपचे आमदार, मंत्री, महापौर उपस्थित होते. या रॅलीमध्ये तरुणही मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गाणंही गायलंय. हे खरंय, काही शक्ती भारताला थांबवायचा प्रयत्न करतायत, काही परकीय शक्ती देखील हा प्रयत्न करतायत की भारताची घोडदौड थांबली पाहिजे. त्यांना भीती वाटते भारत असाच पुढे जात राहिला तर एक दिवस जगातली सर्वात मोठी महासत्ता आपला भारत देश होईल. आणि म्हणून सातत्याने या भारताच्या अंतर्गत मामल्यांमध्ये त्या ठिकाणी काही ना काही लुडबुड करण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांनाही मी सांगू इच्छितो, ही तिरंगा घेऊन या ठिकाणी बाहेर पडलेली तरुणाई आहे, यांना थांबवण्याची ताकद तुमच्यामध्ये नाही. यंदाच्या गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी मुंबईतील सर्व गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींची आज संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये उत्सवाच्या तयारी, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा केली जाणार आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सर्व मंडळातील पदाधिकारी आणि सदस्यांना या बैठकीला उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय. गणेशोत्सव तोंडावरती आलेला असताना प्रशासन आणि मंडळांमध्ये समन्वय साधण्यासाठी या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय.
नागपूर शहरातील रस्त्यांची कामं निकृष्ट दर्जाची करणाऱ्या कंत्राटदाराविरोधात आता कठोर कारवाई करण्यात येणार आहे. रस्त्यांच्या कामामध्ये गुणवत्ता राखली नाही किंवा कामामध्ये हलगर्जीपणा केला तर संबंधित कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कामावरती देखरेख ठेवण्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरती देखील थेट निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर शहराच्या आढावा बैठकीत दिलाय. पावसाळ्यामध्ये शहरातील अनेक रस्त्यांची दुरावस्था होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्यानं करण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवरती नितीन गडकरींनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन गंभीर इशारा दिलाय. नाशिकमध्ये मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना नेत्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये दादा भुसेंनी पक्ष, संघटना आणि शहरामधील सध्याच्या राजकीय स्थितीचा आढावा घेतला. आगामी काळामधील राजकीय घडामोडी आणि स्थानिक मुद्द्यांवरती देखील यावेळी सविस्तर चर्चा झाली. विशेषतः शहरामधील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले होते. सत्ताधाऱ्यांवरती यावरून सातत्याने टीका होत असल्यामुळे या विषयावरती देखील बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. सिंधुदुर्गच्या आंबोलीमध्येही सर्पदंशाची घटना घडली आहे. आंबोलीच्या प्रसिद्ध धबधब्यावरती पर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटकाला साप चावला. गंगाधर मरियप्पा या कर्नाटकमधून आलेल्या पर्यटकाला धबधबा परिसरामध्ये सर्पदंश झालाय. त्यांना तात्काळ आंबोली इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र त्यानंतर अधिक उपचारासाठी दुसरीकडे नेताना वाटेमध्येच त्यांचा मृत्यू झाला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरती सोशल मीडियातून अश्लील, शिवीगाळ, धमकी आणि द्वेष पसरवल्याप्रकरणी जालन्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मनोज जरांगे समर्थक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर त्रिशूल पाटील यांच्यावरती हा गुन्हा दाखल झालाय. फेसबुकवरील त्रिशूल पाटील नावाच्या अकाउंटवरून बावनकुळे यांच्या विरोधामध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी बावनकुळे यांचे कार्यकर्ते मोहन अबोले यांच्या तक्रारीवरून जालन्यातील सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्रिशूल पाटील या फेसबुक आयडीवरून अश्लील व्हिडिओ अपलोड झालेला होता. मोहन अबोले यांच्या तक्रारीवरून सदर बाजार पोलीस स्टेशनला अश्लील शिवीगाळ केलेले व्हिडिओ प्रसारित करणं 296 BNS आणि 67 IT ॲक्ट याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. काय पुढील कारवाई? आता आम्ही त्याचा तपास करू. नेमकं ओरिजिनेट कुठून झालेले आहे, तो आयडी धारक कोण आहे आणि त्यात काय निष्पन्न होते याप्रमाणे पुढील कारवाई करणार आहे. तुझ्या आमदाराला गोळ्या घालून ठार कर, तुला पैसे देतो असं म्हणत आमदारांच्या वाहन चालकाला पैशाचं आमिष दाखवणाऱ्या दोघांविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोलापूरमधील महावीर चौकामध्ये हा प्रकार घडलाय. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या वाहन चालकाला हे आमिष दाखवण्यात आलं. वाहन चालक आनंद सुरवसे यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. आरोपी श्रीशैल हुळळी आणि त्याचा साथीदार फुलारी विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे कुटुंबीय सोलापुरात खरेदीसाठी आले होते आणि त्यावेळी गाडीजवळ थांबलेले चालक आनंद सुरवसे यांच्याजवळ आरोपी श्रीशैल हुळळी आणि फुलारी हे दोघे आले आणि त्यांनी सुरवसेंना हे आमिष दाखवलं. नंदुरबारमधील कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी भाजपचे नेते विजय चौधरींना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. माजी खासदार हिना गावित यांचे बंधू रोहन गावित यांनी दाखल केलेल्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये विजय चौधरींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे विजय चौधरींचा 24 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीमध्ये मुक्काम असणार आहे. नागपुरात भर वस्तीमध्ये दिवसाढवळ्या एकावरती चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संघ मुख्यालयाजवळच्या एका गल्लीमध्ये एका व्यक्तीवर हा चाकू हल्ला करण्यात आला. आकाश ढोमणे असं जखमीचं नाव असून हल्लेखोर गणेश गायकवाड फरार आहे. एका महिलेवरून या दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर चाकू हल्ल्याची घटना घडली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचा ताफा संघ मुख्यालयातून विमानतळाच्या दिशेनं जात असताना अयाचित मंदिर जवळच्या एका गल्लीमध्ये ही घटना घडली आहे. अयाचित मंदिर क्रॉस करून थोडं पुढे गेल्यानंतर हल्ला झालेला जखमी हल्लेखोर धावत ताफा जाणाऱ्या रोडकडे आल्यामुळे एकच खळबळ माजली. नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी पर्यटकांवरती हल्ला झाला होता. याचीच पुनरावृत्ती झाली आहे. हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या पर्यटकांना गाडीवरती काही जणांनी हल्ला केलाय. त्र्यंबकेश्वर घोटी मार्गावरील बोरीची वाडी परिसरामध्ये वाहनाला अडवून आधी मारहाण करण्यात आली. मोटारसायकलला कट मारल्याच्या कारणावरून हा वाद झाला. या वादानंतर आरोपींनी पर्यटकांच्या गाडीचा पाठलाग केला. गाडीवरती दगडफेक केली. गाडीच्या काचा फोडत आरोपींनी गाडीचं मोठं नुकसान केलंय. या प्रकरणी 10 जणांविरोधात घोटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर उरलेल्या आरोपींचा शोध सुरू आहे.
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशींवरती हल्ला करणाऱ्या आरोपींच्या घरावरती बुलडोझर कारवाई होण्याची शक्यता आहे. नागरदेवळे ग्रामपंचायतीनं आरोपी मुस्तकीम सय्यद, मेहराज सय्यद आणि सिराज सय्यद यांच्या घरावरती नोटीस लावलेली असून आरोपींचं घर हे अतिक्रमण असलेल्या नोटिशीमध्ये आहे आणि हिंदुत्ववादी संघटना आमदार संग्राम जगताप त्याचबरोबर आमदार अक्षय कर्डिले यांनी आरोपींच्या घरावरती बुलडोझर चालवावा अशी मागणी केली होती. आता ही पूर्ण होण्याच्या दिशेनं प्रशासनानं पावलं टाकली आहेत. कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील राशीवडेच्या अथर्व निल्ले या तरुणाचा खासगी रुग्णालयातील उपचारामध्ये हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. ताप आल्यानं अथर्वला भोगावती इथल्या रत्ना क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान अथर्वचा मृत्यू झाल्यामुळे नातेवाईकांनी रुग्णालयावरती गंभीर आरोप केले. दरम्यान रुग्णावरती कोणतेही चुकीचे उपचार केले नसल्याचं रत्ना क्लिनिकच्या डॉक्टरांचं म्हणणं आहे. मात्र नातेवाईकांचा दावा आहे की उपचारामध्ये हलगर्जीपणा झाला. या प्रकरणानंतर मृत अथर्वच्या नातेवाईकांनी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. नातेवाईकांची बाजू ऐकून घेतल्यानंतर आरोग्यमंत्री आंबेडकर यांनी या रुग्णालयाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. अमेरिकेतील अॅरिझोना राज्यातील टक्सन शहरामध्ये 19 वर्षीय तरुणीच्या हत्येप्रकरणी फरार असलेल्या 20 वर्षीय भारतीय तरुणाला जर्मनीमध्ये अटक करण्यात आली आहे. वरुण बाचीगारी असं संशयित आरोपीचं नाव असून त्याच्यावरती अॅरिझोना युनिव्हर्सिटीमध्ये शिकणाऱ्या जुलिसा रुबी सालाझार हिच्या हत्येचा आरोप आहे. 6 ऑगस्ट रोजी जुलिसा तिच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळली होती. तिच्या शरीरावरती गंभीर जखमांच्या खुणा आढळल्यानंतर पोलिसांनी हत्येच्या दिशेने तपास सुरू केला. तपासामध्ये जुलिसा वरुण सोबतच नातं संपवण्याच्या तयारीत होती अशी माहिती समोर आली आहे. वरुणच्या हिंसक वर्तनामुळे ती घाबरलेली होती असं तिच्या रूममेट्सनी पोलिसांना सांगितलं. दरम्यान जुलिसाच्या हत्येनंतर वरुण अमेरिकेमधून फरार झाला. त्यानं टक्सनहून ह्युस्टन आणि त्यानंतर जर्मनीतील बर्लिन गाठल्याचं तपासामध्ये समोर आलं. त्याच्या विरोधामध्ये अटक वॉरंट जारी करण्यात आल्यानंतर अमेरिकन आणि जर्मन अधिकाऱ्यांच्या समन्वयामधून त्याला जर्मनीमध्ये ताब्यात घेतलंय. अमरावतीच्या अर्जुननगर परिसरामध्ये निलंबित तलाठी विपुल ठाकरे यांच्या घराच्या दिशेनं गोळीबार केल्याची थरारक घटना समोर आली. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय. 2 हल्लेखोर दुचाकीवरून येताना आणि गोळीबार करून पळून जाताना टिपले गेलेत. चेहरा आणि ओळख लपवण्यासाठी दोन्ही हल्लेखोरांनी संपूर्ण शरीर झाकणारा बुरखा परिधान केला होता. घराच्या गेटजवळ येताच एका हल्लेखोरानं बंदूक काढून घराच्या दिशेनं 2 गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर दोघांनी देखील घटनास्थळावरून पलायन केलं. गोळीबार झाला त्यावेळी घरामध्ये कुटुंबीय उपस्थित होते. मात्र सुदैवानं या घटनेमध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. या प्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून फरार हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झालंय. राज्यात 30,000 शिक्षकांच्या भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र अर्जाची मुदत संपायला अवघा 1 दिवस बाकी असताना पवित्र पोर्टलच बंद पडल्याचा आरोप शिक्षकांकडून होतोय. गेल्या 2 दिवसांपासून पवित्र पोर्टलची वेबसाईट वारंवार बंद होत असल्यामुळे हजारो पात्र उमेदवारांना अर्ज भरता आले नसल्याचं शिक्षकांचं म्हणणं आहे. वेबसाईट उघड नाही, त्याचबरोबर अर्ज पुढे जात नाही, तर काही वेळा पोर्टल अचानक बंद होत असल्याच्या तक्रारी आहेत. या भरतीसाठी राज्यभरामधील तब्बल 1,70,000 उमेदवार पात्र आहेत. त्यांना 6 ते 11 ऑगस्ट दरम्यान ऑनलाईन अर्ज करायचे. मात्र अर्ज भरण्यासाठीचा कालावधी कमी आणि त्यामध्येच शेवटच्या 2 दिवसामध्ये पोर्टलच बंद असल्यामुळे अनेक पात्र उमेदवार भरतीच्या प्रक्रियेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. ठिकाणी आपण आता हे सुरू करूया. आता हे बऱ्याच वेळेस इथपर्यंत येतं पण पुढे ते ओपन होत नाही. पुढे ते ओपन होत नाहीत. ओपन झालं तर OTP जवळपास अर्धा तास 1 तास येत नाहीत आणि एवढं होऊन सुरू झालं तर 1 मिनटं किंवा 1.5 मिनटं ते सुरू असतं, लगेच लॉग आउट होऊन जातं. त्यामुळे जे विद्यार्थी आहेत जवळपास 1,70,000 विद्यार्थी महाराष्ट्रातले आहेत. महाराष्ट्र शासनाचे माननीय शिक्षण मंत्री महोदय साहेबांना विनंती आहे की आपण ही जी मुदत आहे पवित्र पोर्टलची ती 15 ते 20 दिवसांनी याच्यामध्ये वाढ करावी. छत्रपती संभाजीनगरमध्ये आवडत्या शिक्षिकेची बदली थांबवण्यासाठी चक्क विद्यार्थिनींनी आमदारांकडे धाव घेतली आहे. सिल्लोडच्या मोढा खुर्द गावातील शिक्षिका CP शिरसाट यांच्या बदली विरोधामध्ये विद्यार्थी आणि ग्रामस्थ थेट आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडे पोहोचले. शिक्षिकेसोबतचा जिव्हाळा सांगताना विद्यार्थ्यांच्या भावना अनावर झाल्या. विद्यार्थ्यांच्या भावना आणि शैक्षणिक हित लक्षात घेऊन बदली थांबवण्याबाबत नियमानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. शिक्षकेच्या बदलीसाठी विद्यार्थ्यांचा हा भावनिक लढा सध्या चर्चेचा विषय ठरलाय. ABP माझा,
उघडा डोळे बघा नीट.